नागपूर जिल्ह्यातील 500 महसूल कर्मचारी संपावर आहे, त्याचा काय परिणाम होतो? आपल्यासोबत निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे सर आहेत. सर काय सांगणार? थोडा परिणाम होत आहे, पण जे फील्डवर आहे तर तिथले तलाठी किंवा जे इतर कर्मचारी आहेत त्यांच्या मदतीने जी ऑफिसेस आहे ती सर्व व्यवस्थित चालू ठेवण्यात आलेली आहेत. सोबतच ज्या लाडकी बहीणचा जो विषय आहे त्याच्यामध्ये उत्पन्नाचे दाखले किंवा काही डोमिसाईलचा जो विषय आहे तो नायब तहसीलदार आणि तहसीलदार संपावर नसल्यामुळे त्याच्यावर विशेष फरक पडत नाही आहे. त्यांना तुम्ही निर्देश दिलेले आहे की लाडकी बहीणचं काम कुठेही रखडायला नको, अशा काही सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहे? जिल्ह्यामध्ये फक्त महसूल कर्मचाऱ्यांचे जे अव्वल कारकून आणि क्लार्क आहेत ते संपावर आहेत. बाकी जे लाडकी बहीणमध्ये काम करणारा स्टाफ आहे, जसं अंगणवाडी सेविका आहेत, तलाठी आहेत किंवा ग्रामसेवक आहेत, ते फील्डवर कार्यरत असल्यामुळे त्याचा विशेष परिणाम या योजनेवर होत नाही आहे. किती कर्मचारी संपावर आहे काय सांगणार, आणि इतर कामांवर काय परिणाम होतोय? तसं पूर्ण जे इतर कामं आहेत त्याच्यासाठी आपण बाहेरचा जो स्टाफ आहे फील्डवरचा तो काही ऑफिसमध्ये घेतलेला आहे. जसं येणारे रिसिप्ट्स आहे त्या सर्व स्मूथली आपल्याकडे घेतल्या जात आहेत. आणि जे लाडके बहीणचं म्हणतं आहे तर त्याच्या म्हणजे जे कर्मचारी संपावर आहेत त्यांचं त्या योजनेमध्ये डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट नसल्यामुळे फार विशेष फरक त्यांचा या कामावर पडत नाही आहे. शेतीचं सीझन सुरू आहे, आता इन्शुरन्स झालं, क्रॉप लोन झालं, त्याचं नियोजन कसं, त्याच्यावर काय असर होतं? इन्शुरन्स किंवा क्रॉप लोन हाही जो विषय आहे हा प्रामुख्याने तलाठी संवर्गाशी रिलेटेड विषय आहे आणि ते सर्व वर्किंगमध्ये असल्यामुळे त्याच्यावरही विशेष परिणाम होत नाही आहे. फक्त थोडाफार ऑफिसेसमध्ये जे फाईल मुवमेंट वगैरे आहे तेवढाच एक इश्यू फेस करावा लागत आहे. अदरवाईज किती संख्या आहे संपावर जाणाऱ्यांची? सर्व जिल्ह्यामध्ये जवळपास 514 कर्मचारी आज संपावर आहेत महसूलचे. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.